आता बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादवर केलेल्या वक्तव्याची। महाविकास आघाडीकडून वोट जिहाद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ते नागपुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। धर्माचा वापर करून शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस वोट जिहाद करत आहे। हे अतिशय खेदजनक असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलंय। असं वाटतं की अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत। सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी 17 मागण्या या 3 पक्षांना दिल्या होत्या। या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत। 10% आरक्षण मुस्लिमांना द्या। 2012 ते 2024 महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका, RSS वर बंदी लावा, अशा प्रकारच्या 17 मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आता ते सज्जाद नोमानी सांगतायत, अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा। ते म्हणतात आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत, आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, राहुल गांधी आहेत। निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं। एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता, अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल। आणि मग जर तुम्हाला वाटतंय की मुठभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर मग जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल, एक यावं लागेल। आणि याहीपेक्षा भयानक आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत, काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं, ते शोधून काढा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा। आणि हे स्वतःला सेक्युलर म्हणणारे लोक आज त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही। ही जी एक प्रकारचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा जो काही महाविकास आघाडी करते त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ। सज्जाद नोमानी यांनी मुस्लिमांना 10% आरक्षण द्या यांच्यासह 17 मागण्या महाविकास आघाडीच्या 3 पक्षांना दिल्यात। या मागण्या इतक्या भयानक आहेत की मुस्लिमांना 10% आरक्षण द्या, RSS वर बंदी घाला, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या आणि या पक्षांनी या मागण्या मान्य करू असा शब्द महाविकास आघाडीने दिलाय। निवडणुकीच्या काळात इतकं लागूल चालन आम्ही यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं, अशी टीका विरोधकांवर फडणवीस यांनी केली आहे।